आमच्या समोरच्या एका आलिशान फ्लॅटमध्ये मीनाक्षी काकू राहायला आल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यात खूप स्वप्न होती. मुलगा अमित आणि सून सोनल दोघेही IT क्षेत्रातील मोठे अधिकारी. सुरुवातीचे काही दिवस खूप छान गेले. सोनल कौतुकाने त्यांना मॉलमध्ये फिरायला न्यायची, नवीन साड्या घ्यायची. पण जसं जसा काळ लोटला तसं तसं शहरी वास्तव समोर येऊ लागलं. एके दिवशी दुपारी मीनाक्षी काकूंनी सोनलच्या बेडरूमचा दरवाजा उघडला, फक्त विचारण्यासाठी की संध्याकाळी काय बनवू. सोनल लॅपटॉपवर मीटिंगमध्ये होती. तिने रागाने काकूंकडे पाहिलं आणि मीटिंग संपल्यावर म्हणाली, आई प्लीज, तुम्ही दरवाजा नॉक केल्याशिवाय आत नका येत जाऊ. ही माझी प्रायव्हसी आहे, कामात व्यत्यय येतो. मीनाक्षी काकूंना ते नॉक करणं पचनी पडलं नाही. त्यांना वाटलं, पोटच्या लेकाच्या खोलीत जायला आता परवान्याची गरज लागणार. तिथूनच नात्यात एक अदृश्य भिंत उभी राहिली. दिवसेंदिवस सोनल आणि अमित आपल्या कॉर्पोरेट आयुष्यात इतके गुंतले की मीनाक्षी काकू त्या घरात फक्त मुलाला सांभाळणाऱ्या आणि स्वयंपाक करणाऱ्या व्यक्ती उरल्या. संवादाची जागा मोबाईलच्या मेसेजेसनी घेतली. एके रात्री घराच्या बाल्कनीत मीनाक्षी काकू एकट्याच बसल्या होत्या. सोनल बाहेर आली, पण तीही फोनवर बोलत होती. मीनाक्षी काकू म्हणाल्या, सोनू, आज तुझ्या आवडीची पुरणपोळी केलीये ग, ये लवकर जेवायला. सोनलने चिडून उत्तर दिलं, आई मी डाएटवर आहे आणि मला खूप कॉल्स आहेत, तुम्ही जेवून घ्या, माझं मला कळतं. त्या रात्री जेवणाचं ताट समोर असूनही मीनाक्षी काकूंच्या घशाखाली घास उतरला नाही. ज्या मुलाला आणि सुनेला त्यांनी आपलं जग मानलं, त्यांच्याच जगात आज त्यांना स्थान उरलं नव्हतं. काही दिवसांनी मीनाक्षी काकूंनी निर्णय घेतला की त्या गावी परत जाणार. अमितने विचारलं, का आई, इथे काय कमी आहे? AC आहे, गाडी आहे, सगळं सुख आहे. तेव्हा मीनाक्षी काकूंच्या डोळ्यातून पाणी आलं. त्या शांतपणे म्हणाल्या, बाळा, या घराच्या भिंती चकचकीत आहेत, पण त्या बोलत नाहीत. इथे ACची थंडी आहे, पण मायेची ऊब नाही. सोनलला तिची स्पेस हवी आहे आणि मला माझं अंगण. काळ बदलला म्हणून माणसांनी एकमेकांकडे पाहायची दृष्टी इतकी बदलावी की रक्ताचं नात्याचंही ओझं वाटावं. सोनल दारात उभी राहून हे सगळं ऐकत होती. तिला तिची चूक उमजली होती, पण तोपर्यंत मीनाक्षी काकूंनी आपली बॅग भरली होती. काळ बदलला होता आणि त्या काळाच्या ओघात एक सुंदर नातं प्रायव्हसी आणि व्यस्ततेच्या नावाखाली कायमचं दुभंगलं होतं. मीनाक्षी काकूंची बॅग भरलेली होती. कपाट अर्धवट उघडं. आतल्या साड्यांच्या घड्या जणू काही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या. सोनल दाराशी उभी होती. पहिल्यांदाच तिच्या हातातला फोन शांत होता आणि मनातला आवाज मोठा. त्या रात्री घरात कोणीच जेवलं नाही. अमित ऑफिसच्या मेल्सकडे पाहत बसला होता, पण अक्षरं धुसर दिसत होती. आईच्या डोळ्यातलं पाणी त्याला सतत आठवत होतं. ACची थंडी आहे, पण मायेची ऊब नाही, हे वाक्य त्याच्या कानात घुमत राहिलं. पहाटेच्या सुमारास सोनल हळूच मीनाक्षी काकूंच्या खोलीत आली. काकू जाग्याच होत्या. त्यांच्या हातात जुन्या फोटोचा अल्बम होता. अमितच्या लहानपणीच्या आठवणी, शाळेचा पहिला दिवस, वाढदिवस, त्याच्या बाबांच्या छायाचित्रासमोरचा दिवा. सोनल शांतपणे त्यांच्या पायाशी बसली. आई, मला माफ करा. तिचा आवाज थरथरत होता. मी माझा स्पेस मागत होते, पण तुम्हाला मनातून दूर करत होते हे मला कळलंच नाही. मी करिअर, डेडलाईन्स, प्रायव्हसी यांच्यात इतकी गुंतले की तुमच्या मनातलं ऐकलंच नाही. मीनाक्षी काकूंनी काही क्षण तिच्याकडे पाहिलं. त्या नजरेत राग नव्हता, फक्त खोल दुखावलेपण होतं. सोनू, मला तुमच्या आयुष्यात अडथळा व्हायचं नव्हतं ग. फक्त एवढंच वाटायचं की या मोठ्या घरात कुणीतरी मला 2 मिनिट बसून विचारावं, आई कशी आहेस? तेवढ्यात अमितही आत आला. त्याच्या डोळ्यात अपराधाची जाणीव स्पष्ट होती. आई, चूक माझी आहे. मीच दोघींमध्ये दुवा व्हायला हवा होता.
ऑफिसच्या नावाखाली मी जबाबदारी टाळली. तू कधी काही मागितलंच नाही म्हणून आम्ही देणंही विसरलो. क्षणभर खोलीत शांतता पसरली. बाहेरून पहाटेचा हलका उजेड आत शिरत होता, जणू काही नव्या सुरुवातीची चाहूल देत. सोनल उठली, बॅग उघडली आणि कपडे परत कपाटात ठेवू लागली. आई, तुम्ही कुठेही जाणार नाही, पण एक वचन द्या. तुम्हाला जे खटकतं ते मला थेट सांगा. आम्हीही शिकलो पाहिजे. या घरात तुमचाही हक्क असू दे, पण मनावर ओझं नको. मीनाक्षी काकूंच्या ओठावर हलकंसं हसू उमटलं. ठीक आहे, मी दरवाजा नॉक करीन, पण तुम्हीही कधीमधी माझ्या अंगणात या, माझ्या गोष्टी ऐका. त्या दिवशी संध्याकाळी वेगळंच चित्र होतं. तिघही एकत्र बसून जेवत होते. सोनलने स्वतःहून पुरणपोळीचा छोटासा तुकडा घेतला. आई, डाएट उद्यापासून, ती हसत म्हणाली. अमितने आईचा हात हातात घेतला. आई, घर मोठं आहे म्हणून माणसं दूर असायला नकोत. आपण नियम बनवू. रोज किमान एकत्र चहा, फोन बाजूला ठेवून. बाल्कनीत पुन्हा तेच तिघे उभे होते, पण आज वातावरण वेगळं होतं. एसीची थंडी होतीच, पण त्यात मायेची ऊब मिसळली होती. कधी कधी नातं दुभंगत नाही, आपणच त्याच्याकडे पाहणारा आरसा धुळीने झाकतो. ती धूळ साफ करायला थोडं धैर्य, थोडी कबुली आणि थोडं प्रेम पुरेसं असतं. त्या घरात आता प्रायव्हसी होती, पण त्याहून मोठं आपलेपण होतं. आणि दुभंगलेला आरसा पुन्हा एकदा अखंड झाला होता. त्या दिवसानंतर घरातले नियम बदलले होते. रोजचा एकत्र चहा, आठवड्यातून एकदा बाहेर फेरफटका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनातलं न भीता बोलायचं. काही दिवस सगळं खरंच सुरळीत चाललं. पण आयुष्य नेहमीच सरळ रेषेत चालत नाही. एका दुपारी अचानक मीनाक्षी काकूंना चक्कर आली. स्वयंपाकघरातल्या उकळत्या आमटीचा वास सर्वत्र पसरलेला होता. गॅस चालूच होता आणि त्या खाली बसल्या. सोनलने धावत जाऊन त्यांना सावरलं. अमितला फोन केला. दोघांनी मिळून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी शांतपणे सांगितलं, वय झालंय, शरीर थकायला लागतं, काळजी घ्या, त्यांना ताण नको. त्या रात्री हॉस्पिटलच्या पांढऱ्या भिंतींमध्ये बसून सोनल पहिल्यांदाच स्वतःला पूर्णपणे असहाय्य समजत होती. लॅपटॉप नव्हता, मीटिंग नव्हती, डेडलाईन नव्हती, फक्त आईच्या श्वासांचा मंद आवाज होता. तिने हळूच काकूंचा हात हातात घेतला. तो हात उबदार होता, पण थरथरत होता. आई, तुम्हाला बरं व्हायलाच पाहिजे. अजून मला तुमच्याकडून पुरणपोळी शिकायची आहे. अजून तुमच्या गोष्टी ऐकायच्या आहेत. मीनाक्षी काकूंनी डोळे उघडले. ओठांवर हलकीशी रेष उमटली. सोनू, मी आहे ग इथेच. पण एक सांगू, त्या दिवशी मी जायला निघाले होते ना, तेव्हा मनात खूप भीती होती. वाटलं माझं लेकरू माझ्याशिवाय जगायला शिकलंय. मी उगाचच ओझं झाले. अमित बाजूलाच उभा होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. आई, आम्ही मोठे झालो म्हणून तुझी गरज कमी झाली असं नाही. उलट आम्हाला समजायला वेळ लागला. काही दिवसांनी काकू घरी परतल्या, पण त्या पूर्वीसारख्या राहिल्या नाही. शरीर कमकुवत झालं होतं. आता स्वयंपाक सोनल करत होती. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी ती काकूंच्या खोलीत डोकवायची, त्यांच्या केसांवरून हात फिरवायची. अमित रोज त्यांच्या शेजारी बसून जुने फोटो पाहायचा. एका संध्याकाळी बाल्कनीत तिघं बसले होते. आकाशात सूर्य मावळत होता. मीनाक्षी काकूंनी शांतपणे म्हटलं, माझं अंगण आता इथेच आहे. गावी परत जायची गरज नाही. कारण अंगण मातीचं नसतं रे, माणसांचं असतं. सोनलने त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवलं. आई, तुम्ही आम्हाला उशिरा का होईना, पण शिकवलंत. घर फक्त चार भिंतींचं नसतं, ते स्पर्शाचं, वेळेचं आणि शब्दांचं असतं. काही महिन्यांनी एक पहाट मात्र वेगळीच उजाडली. मीनाक्षी काकू शांत झोपेतच निघून गेल्या. चेहऱ्यावर समाधान होतं, जणू काही अपूर्ण राहिलेलं काहीच नव्हतं.
घर पुन्हा एकदा शांत झालं. पण यावेळी ती शांतता रिकामी नव्हती. ती आठवणींनी भरलेली होती. स्वयंपाकघरात सोनल पुरणपोळी करत उभी होती. डोळ्यात पाणी होतं, पण ओठांवर हलकंसं हसूही होतं. अमितने मागून येऊन तिला मिठी मारली. आई असती तर म्हणाली असती, गोड जरा कमी पडलंय. दोघंही हसले आणि रडलेही. बाल्कनीत उभं राहून अमित म्हणाला, एसीची थंडी आहे, पण आता मायेची ऊब नाही. कारण आईने ती आपल्या सोबत घेऊन गेली. कधी कधी नातं तुटत नाही, ते वेळेआधी समजून घेतलं नाही तर हातातून निसटतं. पण जेव्हा समज येते, तेव्हा जरी माणूस सोबत नसला तरी त्याचं प्रेम आयुष्यभर साथ देत राहतं. त्या घरात आता एक फोटो होता, हसऱ्या मीनाक्षी काकूंचा. आणि त्या फोटोसमोर रोज दिवा लावला जायचा. फक्त प्रकाशासाठी नाही, तर त्या मायेच्या उभेसाठी, जी शेवटी घराला खरं घर बनवून गेली. रसिक हो, अशाच मनाचा ठाव घेणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा शेवटपर्यंत ऐका. कथा आवडली तर लाईक, शेअर, हाईप करा. लवकरच भेटूयात पुढील कथा घेऊन. जय श्रीराम.